नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की शरद पवार साहेब हे फुले शाहू आंबेडकर हे एवढंच नाव घेतात. आता कुठेतरी ते शिव फुले शाहू आंबेडकर. पण जेव्हा राज ठाकरेंनी आत्ता काही वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्यावर आरोप केले त्याच्यानंतर ते पण तरीसुद्धा त्यांचा शिवाजी महाराजांवर हे नाही, ते फुले शाहू आंबेडकरांवरच त्यांचा हे. तर आज त्याची आपल्याला हे कळलं की ते फुले शाहू आंबेडकर का हे करतात आणि त्यांनी कुठल्याही फुले शाहू आंबेडकरांचं कुठलीही नीती त्यांनी स्वीकारलेली नाही आहे. काय आज जेव्हा ह्याचा काय म्हणतात त्याला निकाल आला, मालेगावचा 2-4 दिवसापूर्वी जो निकाल आला आणि त्याच्यानंतर आज साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणखीन ब्रिगेडियर प्रसाद यांचं जे काही स्टेटमेंट आलेलं आहे समोर काय, आणि त्याच्यात त्यांनी जे काही लिहून दिलेलं आहे त्या याच्यामधनं की हिंदू दहशतवाद याची सुरुवात शरद पवारांनी केली. शिवाजी महाराजांनी कधी हिंदू दहशतवाद नाही ची भाषा कधी केली नाही. शिवाजी महाराजांनी कायम हिंदुत्वाचीच भाषा केली. शिवाजी महाराजांनी कायम मोगलांच्या विरुद्ध किंवा मुसलमानांच्या विरुद्धच बंड केला. शिवाजी महाराजांनी कायम हिंदू पातशाही निर्माण केली. शिवाजी महाराज यांनी गो ब्राह्मण प्रतिपालक, आता त्याच्यातलं ब्राह्मण काढून टाका, पण ते गो प्रतिपालक तरी होते, ब्राह्मण प्रतिपालक पण होतेच. हे कुठलाही ब्राह्मण नाकारत नाही की शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते. शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालकच होते. पण आता शरद पवारांच्या बाबतीत आपण म्हणू की ब्राह्मण सोडून द्या, आता त्यांची नाचून आली आहे कुलकर्णी हा एक भाग वेगळा आहे, त्याच्यावर आपण कधीतरी दुसरा व्हिडिओ बनवू. पण शरद पवार हे गो प्रतिपालक नाहीत. काय शरद पवारांचं जे काही आहे हे शिवाजी महाराजांच्या राजकारणाच्या विरुद्ध आहे. म्हणजे शरद पवार आज शिवाजी महाराज असते तर शरद पवारांनी एखाद्या वेळेस शिवाजी महाराजांवर सुद्धा खटले भरले असते, कारण त्यांनी मुसलमानांच्या विरुद्ध बंड पुकारलं म्हणून. आणि हे शरद पवारांची जी नवीन त्यांची जी युनिव्हर्सिटी काढलेली आहे, संभाजी ब्रिगेड म्हणून जी त्यांची जी युनिव्हर्सिटी आहे शरद पवारांची, त्या युनिव्हर्सिटीमधनं ही जी नवीन गोष्टी बाहेर पडतात की त्यांचे अंगरक्षक मुसलमान होते, इतके हे होते, तितके मुसलमान होते वगैरे, की कुठेतरी शिवाजी महाराजांना ते मुसलमानवादी करायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांचं विडंबन करत आहेत शरद पवार साहेब. काय त्यामुळे शरद पवार साहेब आता शिवाजी महाराजांचं शिव फुले शाहू आंबेडकर, मग इतके दिवस शिवाजी महाराजांचं नाव का घेत नव्हते आणि आजही ते शिव फुले शाहू आंबेडकर नाव घेतात. ते कंपल्शन घेतात, मनापासून घेत नाहीत. शरद पवार साहेबांना मनापासून शिवाजी महाराजांबद्दल अजिबात प्रेम नाही. शरद पवारांना वास्तविक कोणाबद्दल, एक सुप्रिया सुळे सोडल्या तर कोणाबद्दलच प्रेम नाही. त्यांचं प्रेम फक्त सुप्रिया सुळेबद्दल आणि काय म्हणतात त्याला सत्तेवर त्यांचं प्रेम आहे. बाकी त्यांचं अजित पवारांवर प्रेम नाही. त्यांचं प्रतिभा पवारांबद्दल मी बोलू शकत नाही, पण त्यांचं फक्त सुप्रिया सुळेंवर प्रेम, बाकी कोणावरही प्रेम नाही. काय आणि शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मुसलमान हे होणार. गायींचं संरक्षण करायचं म्हटलं, गोप्रतिपालक करायचं म्हटलं, ब्राह्मण सोडून द्या, गोप्रतिपालक करायचं म्हटलं की मुसलमान डिवचणार. काय ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शरद पवार साहेब कधीही तुम्हाला पंढरपूरला दर्शनाला गेलेले असं दिसत नाहीत. क्वचित कधीतरी गेले असेल किंवा मुख्यमंत्री असताना त्यांनी ती मुख्यमंत्री म्हणून विथ कंपल्शन कधी पूजा केली असेल ते, पण कधी वारीमध्ये शरद पवारांनी काही केलेलं आपल्याला कधी दिसत नाही, किंवा गणपतीमध्ये शरद पवार साहेबांनी कधी काही केलेलं आपण दिसत नाही. नवरात्रामध्ये कुठे चंडी याग केला आहे, कुठे काही केलं आहे हे आपल्याला कुठे दिसत नाही. किंवा खंडोबाच्या चंपाषष्ठीच्या कार्यक्रमाला कधी वरती गेलेत गडावर किंवा एखादं बोकड कापलं आहे वगैरे असं कधी तुम्हाला हे दिसत नाही. म्हणजे शरद पवारांचा एक नातेवाईक आहे, त्यांनी माझे त्यांना हे होते की काय म्हणतात त्याला गो हत्येवरनं, तर त्यांचं म्हणणं की काय म्हणतात त्याला
त्या जर्सी गाई वगैरे कापल्या तर काय फरक पडतो? अहो पण जर्सी गाईंचं दूध घेतात ना तुम्ही, मग घेऊ नकात ना त्यांचं दूध. म्हणजे जर्सी गाईंचं दूध घ्यायचं, बिझनेससाठी वापरायच्या, त्यांच्या हे करायचं, आणखीन त्याच्यानंतर त्यांना कापायचं. म्हणजे ही त्यांची एक सगळ्यांची मानसिकता आहे ती, आलं का लक्षात? त्यामुळे हे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे म्हणून इतके दिवस शरद पवार साहेब काय म्हणतात त्याला, शिवाजी महाराजांचं नाव घेत नव्हते. आता त्यांना शिवाजी महाराजांचं नाव घ्यायलाच पाहिजे काय. आणि शरद पवार साहेबांच्या ह्याच नीतीमुळे शरद पवार साहेबांची ही अधोगती झालेली आहे. शरद पवार साहेबांवर आता त्यांचा ते पुरोगामी आहेत काय, तर त्यामुळे त्यांचा विश्वास आहे नाही आहे भाग वेगळा आहे. पण शरद पवार साहेब, जसं मी म्हटलं की कुठल्या वारीला, कुठल्या गणपतीला, कुठल्या नवरात्राच्या याला, कुठल्या खंडोबाच्या याला किंवा कुठल्याही हनुमान जयंतीला वगैरे कुठेही तुम्हाला शरद पवार साहेब जसं दिसत नाहीत, तसं शरद पवार साहेब हे इफ्तार पार्ट्यांना मात्र अगदी टोपी घालून लहान मुलांना, त्यांच्या मुसलमानांच्या लहान मुलांना भरवण्यापासून सगळ्या गोष्टी करताना दिसतात तुम्हाला. कळलं का? सगळ्या शिवाजी महाराज कधी कुठल्या इफ्तार पार्टीला गेलेले आपण कधीच बघितले नाही, किंवा संभाजी महाराजसुद्धा कुठल्या इफ्तार पार्टीला गेलेले मला माहिती नाही काय. पण ही जी काय म्हणतात त्याला हे आहे तुमच्या राजकारणासाठी, आज तुम्हाला मुसलमानांनी मतं देऊनसुद्धा तुम्ही निवडून येऊ शकत नाहीत पवारसाहेब. कारण हिंदू लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडावलेला आहे. त्यातून तुम्ही सगळ्यात मोठं म्हणजे आज तर शरद पवारांवर हिंदू देवी देवतांचा कोप आहे. शरद पवार साहेबांवर गायींचा हे आहे काय. आणि त्याच्यानंतर इतकी म्हणजे राजकारणात सुद्धा कुठलं पॉझिटिव्ह राजकारण आजपर्यंत शरद पवारांनी केलेलं आहे असं मला कुठे दिसलं नाही किंवा दिसत नाही. जे त्यांच्या चांगल्या गोष्टी आहेत अशातला भाग नाही आहे, चांगल्या गोष्टी 100% आहेत काय. त्याच्यावरही मी कधीतरी व्हिडिओ बनवलेले असतील किंवा बनवू पण आपण पुढे, लिखाण तर 100% केलेलं आहे मी त्याच्यावर. पण आज ह्या सगळ्या याच्यामुळे ही यांची अधोगती झालेली आहे. आणि आता काय की पवारसाहेब हे हिंदू द्वेष्टे, काँग्रेस, राहुल गांधी हे तर हिंदू द्वेष्टे आणि भारत द्वेष्टेसुद्धा काय, हे भारत द्वेष्टेसुद्धा. त्याच्यानंतर तुमच्या काय म्हणतात त्याला उद्धव ठाकरेंना काही बेसच नाही. म्हणजे बाळासाहेबांचे चिरंजीव, बायोलॉजिकल सन एवढा हे भाग सोडला तर हे त्यांचं हिंदुत्व वगैरे म्हणजे त्यांचं हिंदुत्वच नाही ते काय. ते पण शरद पवारांसारखेच त्यांचं प्रेम फक्त त्यांच्या त्या 2 मुलं आणि बायको याच्यावरच. म्हणजे त्यामुळे म्हणजे ते माझं कुटुंब माझी जबाबदारी, महाराष्ट्र तेल लावत गेला, ही उद्धव ठाकरे आहेत. आणि हे असे सगळं कडबोळं एकत्र होऊन आज त्यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला. म्हणून ह्या सगळ्या मानसिकतेमुळे मी हे म्हणतो की शरद पवार साहेब का शिवाजी महाराजांचं नाव आजपर्यंत घेत नव्हते, त्याचं कारण हे आहे. आज थोडेच धन्यवाद.